पुणे शहरातील गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरात एका भरधाव पोलीस व्हॅननं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकामागून एक तब्बल 7 वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे। या अपघाताचं दृश्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस हवालदारानं दारू पिऊन गाड्यांना धडक दिली। 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, ज्याचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये पोलीस व्हॅन वेगानं येऊन एकामागोमाग एक 7 वाहनांना धडक देताना स्पष्टपणे दिसते। या अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये अनेक कार आणि दुचाकींचा समावेश आहे। अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी रस्त्यावर धावून आले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही किंवा कुणीही जखमी नाहीये। बाळासाहेब खैरे असं पोलीस हवालदाराचं नाव आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।